या 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 थँक्यू भाई साहेब. कसे काय आहात? बरे आहात? एकदम छान. त्याला दर्शन द्या आम्हाला. या. धन्यवाद. आज आपण भाऊ महाराजांच्या कन्या स्मिता सदानंद म्हात्रे यांच्या घरी आपण आलो आहोत. त्या गोरेगावमध्ये राहतात. ताईला भाऊंच्या आणि स्वामींच्या बाबत खूप काही काव्य लिहिलेली आहेत, ते पण आपण ऐकणार आहोत. भाई आमचे म्हणजे सदानंद म्हात्रे. भाई, तुम्हाला कसं वाटतं आम्ही आल्यानंतर? खूप आनंद झाला आपल्या सगळ्यांना पाहून. तुम्हाला भाऊंच्याबद्दल जे काव्य स्मरत होते, तुमची काव्य रचना ही आम्ही पुस्तकामध्ये वटवृक्षाच्या छायेच्या पुस्तकामध्ये पण छापलेल्या आहेत. तर तुमची बरीचशी गाणी पण तुम्ही लिहिलेली आहेत, ती अजरामर झालेली आहे. तुझे नाम आले ओटी, भक्ती सुरसंगम अशी कॅसेट्स प्लॅटिनम जुबली झालेली आहेत. तुम्ही एवढ्या पट्टीच्या कवयित्री असून तुम्ही कधीही प्रकाश झोतात आला नाही किंवा प्रकाश झोतात येण्याचं तुम्ही कधी हट्टहास केला नाही, परंतु तुमचं काव्य अजरामर झालं. आज तुमच्यातून आम्हाला काही काव्य ऐकायची आहेत. ताईंनी लिहिलेल्या बऱ्याचशा कविता आपण वटवृक्षाच्या छायेत या पुस्तकात छापल्या आहेत. आता त्यांच्याच मुखातून त्या कविता आपण ऐकूया. तर ताईची पहिली कविता आपण ऐकूया, सद्गुरू माझा पिता. सद्गुरू माझा पिता, कुणाचा धावू आवर्जून मी मनातली धन्यता. सद्गुरू माझा पिता, शब्दा वाचून बोलत डोळे, ग्रंथ सारसे त्यात उघळे, दैसी अमृत सरिता. सद्गुरू माझा पिता, जब्बा लेंगा वेश मनोहर, माया येऊनही मौसे अंतर, तत्पर भक्ता करिता. सद्गुरू माझा पिता, पद्मासनीचे रूप शुभंकर, कमलाघृतसे शांत सरोवर, आनंदच दे चित्ता. सद्गुरू माझा पिता, वाटेवरची दूर संकटे, सातत्याची कोणी ना एकटे, इतुका व्यापक करता. सद्गुरू माझा पिता. भाऊ गेल्यानंतर तुला जी कविता आठवली, तुझ्यानंतर तू निरंतर, ही कविता जरा वाचली तर बरं होईल. वाचा बरं जरा. तुझ्यानंतर तू निरंतर, बोले माझे हळवे अंतर, कधी उन्हाचा बसता चटका, उभा ठाकतो वृक्ष नेमका, प्रश्नाआधी मिळते उत्तर, तुझ्यानंतर तू निरंतर. मुक्या कळीच्या मुक्या भावना, सुगंध हृदयी मुखी प्रार्थना, भावाहूनही भावुकचा स्वर, तुझ्यानंतर तू निरंतर. दैसी दृष्टी तैसी मूर्ती, तशा पादुका तशी विभूती, रूपस्वरूपी नाही अंतर, तुझ्यानंतर तू निरंतर. तू दसऱ्याच्या दिवशी भाऊंच्यावर एक कविता केली होती. हे बघ, ही कविता ह्याच्याबद्दल तुला आधी सांगायचं काय ते सांग. ते कशी तुला सुचली? म्हणजे त्यावेळेला जगदादा सिबिडीला राहिला होता आणि मी दर शनिवारी त्याच्याकडे यायची आणि एक दिवस राहून म्हणजे बाबांसोबत म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी मी निघून यायची गोरेगावला. असं प्रत्येक वेळेला चालायचं. तर एका शनिवारी दसऱ्याचा आदला दिवस होता, तर मी आलेली, पण मला राहायचं होतं रविवारसाठी. दसरा रविवारी आहे, तर मला ताताना हप्त्याचं पान द्यायचं आणि मगच जायचं असं इच्छा होती मनामध्ये. तर मी जितेशला मागे लागलेली, जिथे जरा पटकन जाऊन येशील का खाली, सीबीडीच्या इथे मागे हे म्हणजे भाज्या वगैरे सगळं मिळायचं तिथे. तर तिथे मी त्याला म्हटलं, तर ताता म्हणले लगेच, कोण म्हणजे ह्याला कशाला तू पाठवते, पान दिलं म्हणजेच मिळतं का, तू जा घरी बरी आज जा. तर मी नाराज होऊन निघून आले गोरेगावला शनिवारी. दुसऱ्या दिवशी रविवार होता. रविवारचं घरातलं सगळं उशिरा आटोपत वेळ झाला आणि नंतर मग मी दुपारी संध्याकाळी समजा आपट्याची पानं घेतली
आणि बाबांचा फोटो आहे, काकांचा फोटो आहे, सगळ्यांना असं एकेकाला अर्पण केलं आणि नमस्कार केला. तर बाबांचं पान जेव्हा मी ठेवलं त्यांच्या ह्याच्यावर फोटोवर, त्यावेळेला बेल वाजली. तर मी म्हटलं, अरे तुमचा कसा फोन म्हणजे? तर माझ्या मनात चटकन कल्पना आली की तुझं कळले का मी पान दिले, पान नव्हे म्हणे स्थान दिले, आणि ही कविता लिहिली गेली. ती जरा वाचून दाखव मला. तुझं कळले का मी पान दिले, पान नव्हे म्हणे स्थान दिले, या नयनांच्या लावून ज्योती, केली दुर्नी तुला आरती, आरतीचे हो निमित्त केवळ, ओठाना तव नाम दिले, तुझं कळले का मी पान दिले. उदय कोणता अस्त कशाचा, दृष्टिकोन हा व्यवहाराचा, मी थकलेल्या पुष्पदलांना चैतन्याचे भान दिले, तुझं कळले का मी पान दिले. सण दसऱ्याचा जन्मदिनांचा, कुंज फुलवितो भाव फुलांचा, त्या कुंजातील बकुळ फुलांना मी गंधाचे दान दिले, तुझं कळले का मी पान दिले.